त्याची चर्चा आहे राजकीय वर्तुळात. असा आहे की 20 तारखेला संसदेचं अधिवेशन सुरू होईल आणि 20 तारीख आता फार लांब राहिलेली नाही. आता मेरिटवरती कोणाला प्रधानमंत्रीपद किंवा मंत्रीपद या देशामध्ये मिळण्याचे दिवस संपलेले. मेरिटवर म्हणजे गुणवत्तेवर आता हाडकं फेकली जातात. आणि हाडकं कोणापुढे फेकली जातात? ज्यांच्या गळ्यामध्ये मोदी आणि शहांनी पट्टा बांधलेला आहे अशांनाच ते हाडकं फेकली जातात. त्याच्यामुळे आता कोणाच्या पुढ्यामध्ये हाडकं फेकली जातील, मग तो मिंदे गट असेल किंवा आमच्याकडून फुटलेले जे 6 आहेत त्यांना हाडकं आता कोणाच्या तोंडात हाडूक दिलं जात आहे ते पाहू. पण एक मात्र नक्की, केंद्रामध्ये काही अशा विशिष्ट हालचाली सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काही महत्वाचे फेरबदल करण्यासंदर्भात पण गेल्या अनेक काळापासून सुरू आहे. त्याच्यात अर्थमंत्री बदलले जातील, कोणी म्हणते परराष्ट्र व्यवहार मंत्री बदलले जातील, कोणी म्हणतात राजनाथ सिंग यांनाच घरी पाठवलं जाईल. अशा प्रकारच्या बातम्या चर्चेमध्ये आहेत. आणि मग महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील, केंद्रात जातील, केंद्रात जातील असं म्हटलं जातं. आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहे की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल मराठी माणूस झाला म्हणून. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या. कारण 2029 नंतर भाजपचं राज्य इथे येणार नाही. त्याच्यामुळे जे काय करायचं आहे ते 2029च्या आधीच तुम्ही करावं. 2029 नंतर ना मोदी राहतील ना अन्य कोणी राहतील. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना 2029 पूर्वी ज्या काही हालचाली करायच्या आहेत त्या त्यांनी करून घ्या. त्यामुळे अशा मला त्यांना शुभेच्छा आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत पुन्हा आता आमदार फोडण्याची पण त्यांची तयारी आहे. राष्ट्रवादीचे तुमच्या पक्षाचे संपर्क त्यांना बघा, ते फोडतायत, ते फोडण्याचा प्रयत्न करतायत. प्रचंड पैसे आहेत. पैसे त्यांच्या दरेगावातल्या शेतामध्ये उगवत नाहीत. ते पैसे काय ते मिसिंग लिंक 2,500 कोटीचं ओव्हर बजेट, म्हणजे लुटलेलेच पैसे आहेत ना हे. अशा पैशातून आमदार खासदार विकत घ्यायचे हे त्यांचं धोरण आहे. आणि हे अशा प्रकारची माणसंही देशाला घातक आहे. राजकारणाला नाही, देशाला घातक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेशी खेळ करणं म्हणजे हा एक आर्थिक दहशतवाद आहे. तुम्ही आजच महालेखापालांचं रिपोर्ट पाहिला असेल. त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक बेशिस्तीवरती अत्यंत कठोर शब्दामध्ये कोरडे ओढले आहे. ही आर्थिक बेशिस्त अशीच चालत राहिली तर महाराष्ट्राला कोणी यापुढे 1 रुपया सुद्धा कर्ज देणार नाही. आता हे तर विरोधी पक्षाने सांगितलेलं नाही. ही महाराष्ट्राची बदनामी आम्ही केली नाही. केंद्र सरकारचेच महालेखापाल आहेत, त्यांनी ही बदनामी केली असेल महाराष्ट्राची तर देवेंद्र फडणवीस यांनी त्या महालेखापालांना बघून घेतलं पाहिजे. बरं का? त्यांना बघून घेतलं पाहिजे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे की तुम्ही महाराष्ट्राविषयी असं कसं काय म्हणू शकता, जरी ते सत्य असलं तरी. अशी मला त्यांना आता सांगायचं आहे. एक याच्यातलाच विषय आहे. राजकारणात जर तरला महत्व नसतं, जर तरी आपण अशी एक शक्यता बांधू की फडणवीस जर केंद्रात गेले मंत्री म्हणून तर तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येईल? चंद्रशेखर बावनकुळेंकडे येते. तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कुणाचं नाव घेईन तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात. सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे. एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही, अजिबात होणार नाही. बरोबर आहे. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे. त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणू मुख्यमंत्री व्हा, आपलं प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करतात.